श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकून सुद्धा वटपौर्णिमेला घालायच्या नाहीत. गर्भवती महिलांनी काय करावं? एकच सुतगुंडी किती महिलांनी वापरावी? उपवास कसा करावा? जर आपल्याकडून काही अशा चुका झाल्या तर त्या अशुभ मानल्या जातात. आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या ज्या घालायच्या नाहीत? कोणत्या चुका टाळायच्या? हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. चुकीच्या प्रकारे पूजा किंवा व्रत केल्यास अडचणी येतात असे मानले जाते. यंदाची वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी आहे. सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडनं परत मिळवले आणि ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला, त्या दिवसाच्या स्मरणार्थ वटपौर्णिमा साजरी केली जाते. म्हणूनच आजही विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं वास्तव असतं. त्यामुळे वडाची पूजा म्हणजे त्रिदेवांची पूजा असे मानले जाते. यावर्षी पौर्णिमा तिथी 28 जून 2026 रोजी सकाळी 8:35 सुरू होऊन 29 जून रोजी सकाळी 8:48 समाप्त होते. उदय तिथीनुसार 29 जूनलाच वटपौर्णिमा साजरी केली जाईल. मात्र सकाळी 6:44 ते 8:27 हा राहुकाळ असल्यामुळे या वेळेत पूजा करू नये. शक्यतो 8:27 नंतरच वडाची पूजा करावी. या दिवशी लवकरच उठून आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून स्नान करावे. त्यानंतर प्रथम घरातील देवांची भगवान शंकर, माता पार्वती, माता लक्ष्मी तसेच कुलदेवता आणि तुळशीची पूजा करावी. मूर्ती असल्यास पंचामृत किंवा गाईच्या कच्च्या दुधानं अभिषेक करू शकता. कुलदेवतेची ओटी भरताना गहू आणि आंब्याचा वापर करावा. वटपौर्णिमेला गव्हाला विशेष महत्त्व असून तो समृद्धीचे प्रतीक मानला जातो. वडाच्या झाडाजवळ पूजा करताना ताटामध्ये फुलं, अक्षता, हळद, कुंकू, दिवा, अगरबत्ती, मिठाई किंवा पुरणपोळी, गहू, आंबा, ब्लाऊज पीस, सुपारी, दुर्वा, पैसे, पंचामृत, कच्चे दूध, रक्षासूत्र किंवा सुतगुंडी अशी सामग्री ठेवावी. प्रथम सुपारीवरती गणपतीची स्थापना करून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी, दूध किंवा पंचामृत अर्पण करून हळद, कुंकू, फुले वाहावी. सूत 7 वेळा झाडाभोवती गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर सावित्री मातेची ओटी गहू व आंब्याने भरावी. वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी सर्वात शुभ मानली जाते. त्याप्रमाणे लाल, पिवळी, केशरी, गुलाबी, जांभळी किंवा वांगी रंगाची साडीही परिधान करू शकता. मात्र काळी आणि पांढरी साडी घालू नये. मासिक पाळीच्या काळात वापरलेली साडी, सुतकात वापरलेली साडी किंवा अशुभ प्रसंगी वापरलेले कपडे या दिवशी परिधान करू नयेत. पूजेनंतरही शक्यतो काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. हिरव्या काचेच्या नवीन बांगड्या या दिवशी अवश्य परिधान कराव्यात. सुतकात किंवा मासिक पाळीच्या काळात वापरलेल्या बांगड्या वापरू नयेत. प्रत्येक महिलेने नवीन हिरव्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा. वडाच्या झाडाचीच पूजा करावी. झाडाच्या फांद्या तोडून आणून त्यांची पूजा करू नये. शक्य असल्यास नवीन वडाचं रोप लावावं. झाडांची लागवड करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. भांडणे टाळावीत. मांसाहार आणि मद्यपान करू नये. घरात शांतता आणि प्रसन्न वातावरण ठेवावे. प्रसन्न मनाने केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते. उपवास आपल्या घरच्या परंपरेनुसार करावा. काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे केले जाते. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
7वा, 8वा किंवा 9वा महिना सुरू असल्यास वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालू नये. लांबून नमस्कार करून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. 1 ते 6 महिने गर्भधारणा असल्यास वडाच्या झाडाला हळद, कुंकू, फुले वाहून नमस्कार करू शकता. कोणाची ओटी भरू नये किंवा स्वतःची ओटी भरून घेऊ नये. प्रत्येक महिलेने स्वतःची स्वतंत्र सुतगुंडी वापरावी. एकमेकींना सुतगुंडी देऊ नये. 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर उरलेले सूत तोडू किंवा कापू नये. ते तसेच वडाच्या झाडाला अडकवून ठेवावे. पूजेसाठी जाताना स्वतःची पूजा सामग्री आणि स्वतःची सुतगुंडी सोबत घेऊनच जावे. हे सर्व नियम श्रद्धेने आणि मनापासून पाळल्यास भगवान शंकर, माता पार्वती, माता लक्ष्मी, सावित्री माता आणि त्रिदेवांची कृपा लाभते. सौभाग्य, आरोग्य, सुख, समृद्धी आणि पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशी होती ही वटपौर्णिमेला काय करू नये ह्याच्याबद्दलची माहिती.